नमस्कार मित्रांनो. काही दिवसापूर्वीच नाशिकमध्ये देवाच्या आणि अघोरी शक्तींच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या खरात बाबाचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. हे नाशिकचं खरात बाबा प्रकरण ताजं असतानाच आता सांगली जिल्ह्यातील विटा शहरातून अंधश्रद्धेचा आणि वासनेचा असा भयानक खेळ समोर आलाय, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. होय, विट्यातील कडेश्वर धाम नावाखाली चालणाऱ्या भोंदूगिरीच्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून थेट पोक्सो आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तू मागच्या जन्मी नागिन होतीस असं सांगत एका अल्पवयीन मुलीवर कसा अत्याचार केला गेला, 5 लाख रुपये कसे लुटले, पहा या खळबळजनक विशेष रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. विट्यातील पाटील वस्ती परिसरात कडेश्वर धाम अध्यात्म संस्था नावाचा एक आश्रम सुरू होता. पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या 2 वर्षापासून शारीरिक आणि पित्ताशयाच्या त्रासाने त्रस्त होती. याच आजारपणाचा आणि हतबलतेचा गैरफायदा या भोंदूंनी घेतला. आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढले. अंधश्रद्धेचा कळस गाठत त्यांनी भासवली की संकेत निकम हा साधासुद्धा माणूस नसून तो चक्क शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चेले महाराज यांचा अवतार आहे. एवढंच नाही तर पीडित मुलीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो असं सांगून तिच्याकडून पूजा आणि हवन करून घेण्यास सुरुवात केली. या भोंदूगिरीची आणि ढोंगीपणाची सीमा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा आरोपींनी पीडित मुलीला सांगितले की तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि संकेत बाबा हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा पुनर्जन्म झाला आहे. हा खोटा आणि अघोरी बनाव रचून मुख्य संशयित आरोपी संकेत निकम यांनी विट्यातील एका खोलीवर नेऊन त्या निष्पाप अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक अत्याचार केले. जेव्हा पीडितेने याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुसरा आरोपी सूरज उपाध्ये याने तोंड उघडल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हा खेळ फक्त शारीरिक शोषणापुरता मर्यादित नव्हता, तर यामध्ये मोठी आर्थिक लूट ही करण्यात आली. पूजा, विधी आणि हवनाच्या नावाखाली महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून एकूण 5 लाख रुपये उकळले. यातील 4,50,000 रुपये बँक खात्यावर तर 50,000 रुपये रोख स्वरूपात घेण्यात आले. हा छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच एका दुसऱ्या महिलेच्या तक्रारीवरून अटक केली होती आणि ते आधीच पोलीस कोठडीत होते. त्यातच आता हा दुसरा अत्यंत गंभीर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत हे आता स्पष्ट होतंय. अंधश्रद्धा निर्मूल समितीचे कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे. तसेच नाशिकच्या खरात बाबाच्या विरोधात जशा पीडित महिला पुढे आल्या होत्या तसंच आवाहन विटा पोलिसांनी आणि अन्यसने केलं आहे. जर या कडेश्वर धामच्या भोंदूंनी तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची फसवणूक केली असेल तर न घाबरता पुढे या आणि विटा पोलिसांशी संपर्क साधा. अवतार आणि मागच्या जन्मीच्या गोष्टी सांगून निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी लोकभावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन आता या नराधमांना काय धडा शिकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या धक्कादायक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा भोंदू बाबांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच रोखठोक आणि निर्भीड बातम्यांसाठी आमच्या मराठी टाइम्स चॅनलला आत्ताच लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.